आली लग्न घटिका समीप तशी आता आली गोकुळची निवडणूक समीप. जरी प्रशासक आला तर तो 2-3 महिन्याचा पाहुणा आहे. तर मी दिला इशारा, तो जाता जाता दिला इशारा पुढे आहे. त्याला मी 8 दिवसाची मुदत वाढवून देणार आहे. आपण पाहताय महाधुरळा. गोकुळची लगीनगाही आता अखेरच्या टप्प्यात आहे. कोणत्याही क्षणी गोकुळच्या निवडणुकीच्या अक्षता पडणार असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय. हे सांगताना प्रशासक आता 2-3 महिन्याचाच पाहुणा आहे असा टोला मारताना त्यांनी आता गोकुळची निवडणूक लवकर होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. याशिवाय आमदार शिवाजी पाटील 10 दिवस काही बोलले नाहीत. पुढचे 8 दिवस त्यांना मी मुदत देतोय, त्यांनी बोलू नये असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता गोकुळच्या ज्या काय राजकीय घडामोडी सुरू आहेत त्या संदर्भात आपली भूमिका व्यक्त केली. नेमकं काय म्हणाले पहा मंत्री हसन मुश्रीफ. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्याबद्दल वेगवेगळे अर्थ हे अधिकारी काढतायत. आता आपल्याला माहिती आहे की लग्न सराई संपलेली आहे. 15 तारखेपासून अधिकचा महिना झाल्यामुळं आता लग्न 1 महिनाभर काय होणार नाही. लग्नात आपण जात होतो त्यावेळी काय करतो, 3 मंगलाष्टका, 5 मंगलाष्टका, 7 मंगलाष्टका. लग्न जवळ आलं कसं आहे, आली लग्न घटिका समीप तशी आता आली गोकुळची निवडणूक समीप. नाही, पण सुनावणीला ज्या पद्धतीने उशीर होतोय, वादाचे प्रसंग त्या ठिकाणी घेत आहेत, पोलीस बोलवा अशा पद्धतीची भाषा आता याबद्दल आम्ही सगळे बसून चर्चा करणार आहोत. कारण प्रशासकांनी चार्ज घेतल्यापासून जवळजवळ 50-60 हजार लिटरचं दूध संकलन कमी झालेलं आहे. आता उष्णता ही कारण आहेच आणि संकलन कमी होणं ही धोक्याची घंटा आहे. आणि त्या प्रशासक मंडळाला काम करू दिलं पाहिजे. आणि प्रशासक मंडळाने सुद्धा गोकुळच्या नावाला डाग लागेल, गोकुळचा ब्रँड बदनाम होईल असं काम करता कामा नये. राजकारणामध्ये फारसं भाग घेता कामा नये. आणि हे राजकारणामध्ये काही अधिकारी भाग घेत असल्यामुळं हे प्रकरण उद्भवलेलं आहे. मला वाटतं अजूनही मी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगेन आणि दूध उत्पादकांना विनंती करेन की आपलं सगळं जे उत्पादित दूध आहे ते गोकुळला घाला. फार मोठी गोकुळा दुधाची मागणी आहे, चणचण आहे. आणि त्यामुळं जरी प्रशासक आला तर तो 2-3 महिन्याचा पाहुणा आहे. जरा गोकुळे इथंच राहणार आहे आणि इथंच आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्याची भूमिपुत्रच काम करणार आहोत. त्यामुळं तिकडं लक्ष न देता संघ कसा वाढेल यासाठी दुधाचा पुरवठा करावा. अजिबात तिकडे लक्ष कोणी देण्याची आवश्यकता नाही. आणि आंदोलकांनीसुद्धा आता त्यांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडून इतर वेळेला त्या प्रशासकांना त्रास न देता त्यांना काम करू द्यावं. नाही, पण तुम्ही म्हणताय की काही अधिकारी राजकारण करतात किंवा राजकारणात भाग घेतात असं दिसते. मग अशा अधिकाऱ्यांवर काही कारवाई संदर्भात किंवा नाही, आता कारवाईचा संबंध नाही. आता मी दिला इशारा, तो जाता जाता दिला इशारा पुढे आहे. आजपासून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालेली आहे. एकीकडे आपण वाहनांचा ताफा कमी केलेला आहे, दुसरीकडे ही दरवाढ पाहताय. नागरिकातून खूप मोठा हे बघा, या खात्याचे मंत्री हरदीप सिंग पुरी हे गेले 15 दिवस सांगतायत की आम्ही दर वाढवलेले नाहीत. आम्ही अनेक दर वाढूनसुद्धा आम्ही दर वाढवलेले नाहीत. आता दर वाढवण्याशिवाय पर्याय नाही. आणि एकदम जागतिक जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तेलाची, त्याबद्दल ही अपरिहार्यता आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. साहेब, राज्यामध्ये नीट परीक्षा संदर्भात एक मोठा घोटाळा आलेला आहे. पुणे असेल, नाशिक ही केंद्र दिसत आहेत. कसं बघताय संपूर्ण प्रकरण? आता या नीट परीक्षेमध्ये धागेदोरे सापडलेले आहेत. CBIने लक्ष घातलेलं आहे. आता पुन्हा परीक्षा काहीतरी 21 तारखेपासून पुन्हा नीटची होते. आता यावेळेला ती चांगल्या पद्धतीने करण्याबाबत मला वाटते केंद्र सरकार लक्ष देईल. कर्जमाफीच्या निकषाबाबत आपण एक भाष्य केलेलं होतं की नेमकं काय आहे ते सविस्तर काय? नाही, कालसुद्धा कर्जमाफीची राज्य लेवलची बैठक झाली. आपल्याला माहिती आहे की ती योजना जी मंजूर केलेली आहे मुख्यमंत्री महोदयाने भाषणामध्ये विधानसभेमध्ये बजेटच्या वेळेला, की आम्ही कर्जमाफी करणार आहोत. आता त्यामध्ये
2022 23 24 आणि 24-25 या 3 वर्षामध्ये जे शेतकरी 2 वर्ष सलग नियमित कर्जपुरवठा करतील त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता आणि त्याशिवाय 30 जून 2025 अखेर ज्यांची पीक कर्ज थकलं असेल त्याला 2 लाख रुपयाची कर्जमाफी. म्हणजे हे वर्ष 30 जून 2026 आहे. आता त्या कर्जमाफीमध्ये 30 जून 2026 हे वर्ष नाही. त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी या वर्षीची कर्जमाफी होणार नाही, ती योजनेमध्ये नाही आणि त्यांनी भरून आम्हाला सहकार्य करावं. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जो वसुलीचं जे रेकॉर्ड आहे 90 ते 99% ते मला वाटतं अबाधित ठेवावं अशी आम्ही विनंती केलेली आहे. लाडक्या बहिणीचे पैसे महिन्याला येतील, थोडं पुढं मागं होईल, पुढे येतील. साहेब महाडिक आणि पाटील एकत्र येतील का अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत? कारण दोघांच्याकडनं पण तशा पद्धतीनं सूचक वक्तव्य होत आहेत. त्यांना बोला ना, विचारा. पण त्यांना संजय विचारा. पाटील देखील तुमचे चांगले मित्र आहेत, महाडिक देखील आहे चांगलं. आता आमच्या युतीतच आहेत, युतीतच आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं आली गोकुळची लग्न घटिका समीप. आता सगळेजण कसं काय नाही, आली म्हटली की हातात अक्षता घेऊन थांबत होतो, शेवटच्या अक्षता टाकायची ना त्या ना. तसं युतीला निवडून आणण्यासाठी आता मतदार आसुसलेले आहेत आणि मतं घेऊन आता ते महाडिक पाटील एकत्र आले तर तुम्ही स्वागत कराल काय? नाही, तुम्हाला एक सांगतो, त्यांनी काय करावं आणि तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु युती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि युतीची सत्ता या ठिकाणी येणार आहे. शिवाजी पाटील शांत झाले का? मला काय माहिती, काय तुम्ही त्यांना इशारा दिला होता? मला त्यांचं काही माहिती नाही. परंतु ते 5-7-8 दिवस ते शांत आहेत. मला वाटते जरी शांत असले तरी ते विधानसभेचे आमदार आहेत, आमचे सहकारी आहेत. ठीक आहे, काही भावना त्यांच्या भडकल्या असतील, बोलले असतील, परंतु आता ते काही वक्तव्य करत नाही. मी त्यांचा आभारी आहे. आता मी 10 दिवसाची त्यांना मी मुदत दिलेली होती, अजून त्यांना मी 8 दिवसाची मुदत वाढवून देणार आहे.